नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बालाजी शेवाळे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे बालाजी ट्रिक्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तसेच आपलं बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं ॲप आहे. या ॲपवर आपण संपूर्ण क्वालिटीचा व्हिडिओ कोर्स, संपूर्ण असा धमाकेदार ट्रिक्सचा, तसेच आयोगाच्या POQ बघा लेटेस्ट POQ त्यामध्ये आपण ॲड केलेले आहेत. संपूर्ण आर्टिकल्स ट्रिक्सचं कसं लक्ष ठेवायचं काय संपूर्ण डिटेल कोर्स आपण बनवलेला आहे. आणि हा आपला जो काय कोर्स आहे तो फक्त 18 ते 20 तासाचा कोर्स आहे, ज्यामध्ये 23 व्हिडिओ हे ॲपवर पडलेले आहेत. आणखी 3-4 व्हिडिओ ॲपवर पडतील आणि त्याची प्राइस 14 एप्रिल पासून मी फक्त 135 रुपये ठेवलेले आहे आणि आणखी 2-3 दिवस ही ऑफर चालू आहे. त्यामुळे त्याचा नक्की तुम्ही काय करा, फायदा घ्या. कारण मूळ प्राइस ही 500 रुपये आहे. आता सध्या फक्त 135 रुपये प्राइस ठेवलेले आहे. त्यासाठी तुम्हाला बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. तसेच टेलिग्राम चॅनल पण हेच आहे. ते जर तुम्ही जॉईन केलं तर त्यावर तुम्हाला हे मिळून जाईल. तसेच इतर काही अडचण येत असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आता हा कोर्स कसा आहे काय याबद्दल मी डिटेल तुम्हाला इथे थोडीशी डेमो दाखवतो. तर बघा आता इथे आर्टिकल हे बघा, आर्टिकल 170. आता हा डेमो आहे म्हणून मी आदलेमधलेच कुठले बी आर्टिकल उचललेले आहे. तर बघा आर्टिकल 170 काय, तर आर्टिकल 170 आहे विधानसभेची रचना. 170 मध्ये बघा विधानसभेची रचना दिलेली आहे आणि 171 मध्ये विधान परिषदेची रचना दिलेली आहे. तर मग आता हे 171, 70 आता यावर प्रश्न आला होता. हे बघा सलग सलग त्यांनी दिलेलं होतं 170, 71, 72, 73. काय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची रचना आहे अशी 70, 71, 72, 73 बघा. म्हणजे एकदम सलग दिलेत. मग कसं लक्षात ठेवणार तुम्ही, कन्फ्यूज होणार की नाही 70 का 71 का 72 73. मग त्यासाठीच आपण आपल्या कोर्समध्ये प्रत्येक आर्टिकलची ट्रिक्स केलेली आहे, जेणेकरून कन्फ्यूज होऊ नये. मग आता 170 ची ट्रिक्स काय केलेली आहे बघा. आता आपण विधानसभेची रचना म्हटलंय ना, तर मग याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे की गोवा विधानसभेची रचना असं आपण म्हटलेलं आहे त्याला. का गोवा विधानसभेची रचना. मग गोवाच का म्हटलं, कारण गोवामध्ये विधान परिषद नाहीच आहे. बघा विधान परिषद फक्त 6 राज्यामध्ये, ती 6 राज्य कोणती त्याची पण मी तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं त्याची पण ट्रिक्स सांगतो. आणि ती व्हिडिओ कोर्समध्ये आहे पण ट्रिक्स आपल्या. पण सध्या इथं बघा मी गोवाच का घेतलं, कारण गोवाचं यासाठी घेतलं की कारण गोवामध्ये विधान परिषद नाहीच आहे. त्यामुळे मग जे काय असेल ते विधानसभेचीच रचना असेल. मग गोवा यासाठी घेतलं की गोवाचा जो जी आहे तो 7 नंबरला येतो आणि हा जो ओ आहे तो 0 सारखा दिसतो. 70 मग अशा प्रकारे 70 म्हणजेच काय 170. मग 170 विधानसभेची रचना आहे आणि कलम 171 मध्ये विधान परिषदेची रचना आहे. मग रचना म्हणजे कसं की त्या त्या विधानसभेमध्ये किती सदस्य असतात त्याला म्हणतात रचना. तर विधानसभेची रचना मिनिमम विधानसभेमध्ये 60 ते 500 सदस्य असतात. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मात्र त्याला काही अपवाद आहेत. काही काही विधानसभेमध्ये 60 पेक्षाही कमी आहेत. जसे की सिक्कीममध्ये 32 आहेत, पुदुचेरीमध्ये 33 आहेत, गोवा आणि मिझोराममध्ये 40 आहेत आणि नागालँडमध्ये 46 आहेत. बाकी सर्व 60 ते 500 दरम्यान आहेत. आणि सर्वाधिक विधानसभा सदस्य हे मी क्रम दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न काय होता बघा. प्रश्न काय होता की विधानसभेच्या कोणत्या कलमात, संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे. ओके. तर मग आता आपण ट्रिक्स काय केली होती की गोवा विधानसभेची रचना. हे बघा गोवा इथं परफेक्ट बसली ही ट्रिक्स गोवा. म्हणून याचं योग्य आन्सर काय 170. आणि 171 काय विधान परिषदेची रचना 171 मध्ये. तर अशा प्रकारे हे आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर हे बघा इथं कलम 167. कलम 167 काय, तर कलम 167 आहे सीएमची राज्यपाल, मंत्रिमंडळ आणि जनतेसंबंधी काय कर्तव्य, म्हणजे मुख्यमंत्र्यांची कर्तव्य संबंधी जी काय तरतूद आहे ते कलम 167 म्हणजे आहे. म्हणजे कलम 167 काय, तर मुख्यमंत्र्यांची कर्तव्य दिलेली आहेत 167 मध्ये. मग याला आपण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेले आहे, 67 म्हणजे सदुभाऊंची कर्तव्य असं आपण म्हटलेलं आहे. 67 म्हणजे सदुभाऊंची कर्तव्य असं आपण त्याला काय केलेलं आहे तर म्हटलेलं आहे. 67 म्हणजे सदुभाऊंची कर्तव्य. 67 म्हणजे सदुभाऊंची कर्तव्य. का, कारण 67 इज इक्वल टू सदुभाऊ, 67 इज इक्वल टू सदुभाऊ असा काय होतो इथे यमक जुळतो. मग लगेच त्यावर आलेला प्रश्न तिथंच आपण घेतलेला आहे. म्हणजे आपण कोर्सची रचना अशी केलेली आहे की ते आर्टिकल पाहिलेलं आहे, ते आर्टिकल डिटेल काय ते पाहिलेलं आहे, ते लक्षात कसं ठेवायचं त्याची ट्रिक्स पण पाहिलेली आहे आणि त्यावर आलेला प्रश्न तिथंच आपण काय केलेलं आहे घेतलेला आहे. मग प्रश्न काय, खालील कोणती जोडी जुळत नाही.
कलम 167 मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये बरोबर आहे, जोडी जुळती. बाकी 163, 64, 65 महाधिवक्ता बरोबर आहे. 64 राज्यमंत्र्यांशी संबंधित आहे. 63 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. तर इथे काय 63 ही जोडी जुळत नाही, बाकी सगळ्या जुळतात. कारण 63 मध्ये काय की राज्यपालांना मुख्यमंत्र्यांसह एक मंत्रिमंडळ असेल जे की राज्यपालांना सल्ला देईल, अशी तरतूद 63 मध्ये आहे. त्याची पण ट्रिक्स आता आपण पाहू. हे बघा 163 मध्ये काय सांगितले पहा. 163 मध्ये काय सांगितलंय की 163 आहे की राज्यपालास सल्ला देण्यासाठी, बघा 163 आहे, राज्यपालास सल्ला देण्यासाठी सीएम सह एक मंत्रिमंडळ असेल अशी तरतूद केलेली आहे. सीएम सह एक मंत्रिमंडळ असेल तर मग याची ट्रिक्स आपण काय केलेली बघा. सीएम सह एक मंत्रिमंडळ असेल ना तर मग आपण असं म्हणू की पृथ्वीराज चव्हाण या सीएम सह एक मंत्रिमंडळ असेल. नुसतं सीएम सह न म्हणण्यापेक्षा पृथ्वीराज चव्हाण या सीएम सह असं म्हणू. का? कारण पृथ्वीराज चव्हाण हे 2014च्या अगोदर काय होते तर देवेंद्र फडणवीस 2014ला आले होते. त्याच्या अगोदर कोण होते मुख्यमंत्री तर पृथ्वीराज चव्हाण होते. म्हणून मग पृथ्वीराज चव्हाणच का घेतलं? कारण पृथ्वीराजचा जो काय पी आहे तो एबीसीडी नुसार 16 नंबरला आहे, तो चव्हाणचा शी 3 नंबरला, म्हणजे हे 16 आणि त्यावर 3 किती झाले 163. म्हणून कलम 163 अशा प्रकारे लक्षात ठेवता येईल. त्यानंतर बघा 125 वर काय आलं होतं, 155 वर प्रश्न पण आलेला आहे आणि ते 155 काय ट्रिक्स कसं लक्षात ठेवायचं काय ते संपूर्ण डिटेल आता इथं सांगतो तुम्हाला. तर बघा 155 काय आहे तर 155 नुसार राष्ट्रपती काय करतात, राज्यपालांची नेमणूक करतात. कारण 153 मध्ये प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद केलेली आहे. मात्र 155 मध्ये त्यांची जी काही नियुक्ती होते राष्ट्रपतीकडून होत असते आणि ती 155 नुसार होत असते. म्हणून कलम 155 काय आहे की राज्यपाल नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे होईल. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे, याची ट्रिक्स अशी आहे की 55 नुसार पंचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून राष्ट्रपती राज्यपालाची नेमणूक करतील. 55 नुसार पंचांगात एखादा शुभ मुहूर्त पाहून राष्ट्रपती काय करतील, राज्यपालांची नियुक्ती करतील. अशी आपण ट्रिक्स केलेली आहे. मग अशी ट्रिक्स काय केली, कारण हे बघा हे 55 आणि पंचांग, 55 पंचांग दोन्ही शब्दाचा काय होतं इथे यमक जुळतो. मग त्यावरच प्रश्न आला होता. बघा प्रश्न पण आपण तिथंच घेतलेला आहे, म्हणजे तुम्हाला पीएक्यू साठी इतर दुसरा कोर्स घ्यायची गरज नाही. आपण संपूर्ण कंटेंट लक्ष कसं ठेवायचं ते पाहिलेलं आहे आणि त्यावर आलेले पीएक्यू तिथंच कव्हर केलेले आहेत. म्हणजे आयोग प्रश्न कसं विचारतं याची पण आपल्याला आयडिया येऊन जाते. बघ कोणत्या कलमनुसार राष्ट्रपती हे राज्यपालांची नियुक्ती करतात असं विचारलेलं आहे. तर गट ब मुख्य 2023 ला हा प्रश्न आला होता. मग याचे योग्य आन्सर काय असेल तर 155. बघा आयोग म्हणजे ऑप्शन पण कसे छापते बघा, 153, 54, 55, 56 मागं आपण पाहिलं 70, 71, 72, 73. कसं करणार मग तुम्ही? त्यामुळे एकदम एक्झॅक्टच माहित पाहिजे, एकदम एक्झॅक्ट माहित पाहिजे. का? कारण बघा इथं ही जी एमपीसी ही पाठांतराची आहे. तुम्हाला अंडरस्टँडिंग महत्वाची नाही तर पाठांतर महत्वाची. त्यानंतर 137 कलमवर प्रश्न आलेले आहेत आणि 137 कलम खूप महत्वाचं आहे. तर 137 काय आहे, सुप्रीम कोर्टासंबंधी. तर बघा काय आहे सुप्रीम कोर्टासंबंधी आहे, तर काय आहे ते बघा की कलम 137 आहे की सीएम सुप्रीम कोर्टाचे न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाचा न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार. आता ते न्यायिक पुनर्वलोकन काय असं काय नाही ते इथं घेतलेलं मी. पण आता हे कलम 137 कसं लक्षात ठेवायचं, याच्यावर टॅक्स ऍक्ट 2019 ला प्रश्न येऊन गेलेला आहे आणि बरेच वेळेस आलेला आहे. तर बघा याची ट्रिक्स आपण अशी लक्षात ठेवलेली की अमेरिकन एमजी कडून आपण न्यायिक पुनर्वलोकन ही संकल्पना घेतली. अमेरिकन एमजी कडून घेतली. मग अमेरिकन एमजीच का म्हटलं आणि एमजीच का म्हटलं, त्याचं कारण आहे की एमजीचा जो काही एम आहे, एमजी म्हणजे महात्मा गांधी, एमजीचा एम हा 13 नंबरला येतो आणि जी 7 नंबरला. मग 13 आणि त्यावर 7 किती झाले 137. म्हणून कलम 137 न्यायिक पुनर्वलोकनासंबंधी आहे. आणि अमेरिकन एमजीच का म्हटलं, त्याचं कारण असं आहे की ही जी न्यायिक पुनर्वलोकन जी काही संकल्पना आहे ती आपण अमेरिकेकडून घेतलेली. कोणाकडून? अमेरिकेकडून. ओके. त्यानंतर पुढे 129 बघा 129 काय सांगतो, तर बघा 129 आहे अभिलेख न्यायालय. म्हणजे सुप्रीम कोर्ट हे अभिलेख न्यायालय असेल.
म्हणजे अभिलेख न्यायालय म्हणजे कसं, एखादी केस द्यायची असेल, समोर केसचा निकाल लावायचा असेल, तर त्यासाठी ते मागचे काही प्रूफ वापरू शकते मागच्या निकालाचे, आणि किंवा त्यांचा अपमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार, त्यांचे जे काही रेकॉर्ड वगैरे जे असतात ते संपूर्ण त्याला म्हणतात अभिलेख न्यायालय. तर याला अभिलेख न्यायालयाला आपण असं इंग्रजीमध्ये असं लिहू, अभिलेख न्यायालय असं म्हणू, अभिलेख न्यायालय. काय म्हणायचं? अभिलेख. अभिलेखला आपण अभिलेख न्यायालय म्हणून असं इंग्लिशमध्ये लिहायचं, अभिलेख. असं का? कारण ए एबीसी नुसार 1 नंबरला येतो, बी 2 नंबरला येतो आणि आय 9 नंबरला, म्हणजे कलम 129 अभिलेख न्यायालय. आणि हायकोर्ट हे एक अभिलेख न्यायालय असेल, याची तरतूद हायकोर्ट अभिलेख न्यायालय असेल, याची तरतूद 215 आहे. तर याची ट्रिक्स आपण अशी केलेली आहे, याला आपण सुप्रीम कोर्टाला आपण अभिलेख न्यायालय म्हटलेले आहे, जसं तसं हायकोर्टाला आपण अभिलेख न्यायालय म्हणायचं. काय म्हणायचं? अभिलेख. अभिलेख न्यायालय असं म्हणायचं, अभिलेख. सुप्रीम कोर्टाला काय म्हणायचं? अभिलेख. अने सुरुवात करायची, अभिलेख म्हणायचं, अभिलेख न्यायालय. का? कारण हा जो काय ओ आहे तो एबीसी नुसार 15 नंबरला येतो. कारण यावर कंबाईन ग्रुप बी 2024 स्त्रीला प्रश्न आलेला आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर हे राष्ट्रपती संबंधीचे आर्टिकल आहेत. बघा, कलम 58 काय आहे? तर कलम 58 आहे राष्ट्रपती पदाच्या पात्रता. कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाची पात्रता दिलेली. मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवलेलं बघा आपण. तर याची ट्रिक्स काय केलेली आपण? तर याची ट्रिक्स अशी केलेली आहे की 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे, अशी आपण ट्रिक्स केलेली. 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. असं का ट्रिक केली? कारण हे बघा, हे 58 आणि आठवले, 58 आठवले दोन्ही शब्दाचा काय होतो? तर इथे यमक जुळतो. मग राष्ट्रपती होण्याच्या पात्रता काय काय ती डिटेल आपण इथे घेतलेले आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. आणि त्यावर आलेला प्रश्न पण हे बघा, गट क 2024 ला हा प्रश्न आला होता. खालील कोणती विधाने बरोबर आहेत? हे काय म्हणत आहे? कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदाची पात्रता दिलेली आहे, क्वालिफिकेशन. तर हे ए बरोबर आहे. बी, राष्ट्रपती महाभियोगाद्वारा पदावरून राष्ट्रपतींना दूर करता येते, हे कलम 62 मध्ये सांगितलेलं आहे. तर हे पण काय आहे? तर सॉरी, 62 नाही 61 मध्ये सांगितलेलं आहे. तर हे पण काय आहे? इथे दोन्ही पण योग्य आहे. त्यानंतर कलम 57 बघा, राष्ट्रपती संबंधी कलम 57 काय आहे? कलम 57 आहे राष्ट्रपती परत परत किती वेळेस निवडणूक लढू शकतात. अमेरिकन राष्ट्रपती बघा, त्यांच्या आयुष्यात फक्त 2च वेळेस निवडणूक लढू शकतात. बघा, आता तात्या खूप पाप करत आहेत, तात्यांना तिसऱ्या वेळेस निवडणूक लढता येणार नाही, कारण त्यांना माहिती आहे आता आपण तिसऱ्या वेळेस का निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे जे काय करायचंय ते आता आपल्यालाच करायचं आहे, म्हणून तात्या भरपूर कुटाणे करून ठेवत आहेत. म्हणजेच अमेरिकेचे दोन तात्या. कारण अमेरिकेमध्ये राष्ट्रपती फक्त 2च राष्ट्राध्यक्षपद 2च वेळेस भूषवता येते. तात्यांनी अगोदर भूषवलं होतं आणि ही तात्याची दुसरी टर्म आहे. त्यामुळे तात्या आता तिसऱ्या वेळेस निवडणूक येऊ शकत नाहीत. परंतु तात्याचा काय भरोसा नाही, तात्या घटनादुरुस्ती करू शकतात. बघा, मग कलम 57 मात्र भारतात तसं नाही. भारतात राष्ट्रपती किती वेळेस निवडणूक लढू शकतात. मात्र आतापर्यंत फक्त 2 वेळेस राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद झालेले आहेत. मग बघा, कलम 57 कसं लक्षात ठेवायचं मग, की राष्ट्रपती परत परत किती वेळेस निवडणूक लढू शकतात. याची ट्रिक्स बघा, याची ट्रिक्स अशी आहे की 7 म्हणजे भारतीय स्त्रिया वडाला ज्यावेळेस 7 फेरे मारतात त्यावेळेस म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मजन्म हाच पती पाहिजे, म्हणजे परत परत राष्ट्रपती तोच. म्हणजे 57 मध्ये शेवटी 7 आहे, म्हणून हे 7 घेऊन अशी ट्रिक्स बनवली. त्यानंतर 56 काय आहे? राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. किती? 5 वर्ष. मग याला ट्रिक्सनुसार आपण कसं लक्षात ठेवलंय बघा, याची ट्रिक्स अशी केली मी की बघा, ज्यावेळेस राष्ट्रपतीचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपतो त्यावेळेस राष्ट्रपतींना छकड्यामध्ये बसून, म्हणजे फुलांनी छकडा सजवतात. छकडा म्हणजे घोडागाडी, फुलांनी सजवतात आणि त्यांना त्यांच्यामध्ये बसून विदाई करतात त्यांची. मग छकडाच का म्हटलं? अशी ट्रिक्स काय केली? कारण छकडा आणि 56 हे बघा, हे छकडा 56, छकडा 56, हे 56, 56 छकडा, 56 छकडा, छकडा 56 असा यमक जुळतो. त्यामुळे त्यानंतर 52 काय आहे? की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. याची ट्रिक्स काय केली? 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल, अशी आपण ट्रिक्स केली. मग ब्राह्मणच का म्हटलं? कारण 52 ब्राह्मण, 52 ब्राह्मण असा यमक जुळतो, म्हणून तसं केलं. आता तुम्ही म्हणाल फक्त ब्राह्मणच होऊ शकतो का, दुसरा नाही का? तर नाही, तसं नाही.
घटनेने कुणालाही अधिकार दिलेला आहे, कुणीही कुठल्याही जातीचा व्यक्ती भारताचा राष्ट्रपती होऊ शकतो. फक्त आपण इथं ट्रिक्ससाठी असं केलेलं आहे. त्यानंतर पुढे महाराष्ट्र तत्वामध्ये पण आपण डिटेल पाहिलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य सुविधा, दारूबंदी वगैरे हे कसं असतं, काय असतं, हे पण डिटेल आपण ते आर्टिकल कसं लक्षात ठेवायचं, काय डिटेल इथे आपण पाहिलेलं आहे. बघा, आर्टिकल 47 काय आहे, तर आर्टिकल 47 आहे की सार्वजनिक आरोग्य सुविधा ठेवून जीवनमान दर्जा उंचावणे आणि दारूबंदी करणे. तर दारूबंदी तर ऑलरेडी आहे त्यामध्ये, आपण मग मी एक्स्ट्रा शब्द त्याच्यात ऍड केलेला आहे. दारूबंदी बरोबरच गांजाबंदी पण असं आपण म्हणू आपण त्याला, गांजाबंदी. मग असं का म्हटलं, कारण हे बघा, डी फॉर दारूबंदी आणि जी फॉर गांजाबंदी. मग असं का म्हटलं, कारण डी हा एबीसी नुसार 4 नंबरला येतो आणि गांजाचा जी एबीसी नुसार 7 नंबरला. मग 4 आणि 7 की झाले 47. म्हणून मग कलम 47 अशा प्रकारे लक्षात ठेवता येईल. त्यानंतर 39A काय, समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेशीर सल्ला. 42व्या घटनेनुसार ऍड केलंय. मग ए फॉर ॲडव्होकेट असं म्हटलेलं आहे. ए फॉर ॲडव्होकेट लोक कायदेशीर सल्ला देतात. कारण हे ए फॉर ॲडव्होकेट म्हणून, कारण कायदेशीर सल्ला कोण देतात, ॲडव्होकेटच देतात. डिपार्टमेंट PSI 24 ला आला होता. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण डिटेल घेतलेला आहे. प्रश्न पण घेतलेले आहेत, हे बघा, सबकलम वगैरे संपूर्ण डिटेल प्रश्न, त्यावरचे प्रश्न बघा, संपूर्ण असं नाही की काही सोडलेलं नाही. आपण ज्यावर प्रश्न येतात 15 पैकी 15 मार्काचे आपण इथे गॅरंटी दिलेली आहे. कलम 25 त्याला कसं लक्षात ठेवायचं त्याची पण ट्रिक्स वगैरे आपण इथे पाहिलेली आहे. म्हणजे मूलभूत हक्कातील सर्व कलम, सर्वच आपण एकही कलम सोडलेलं नाही. बघा, कलम 25 काय आहे, तर सतसत विवेक बुद्धीने कोणत्याही धर्माचे आचरण पालन करण्याचे स्वातंत्र्य. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे की वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करणे स्वातंत्र्य, अशी आपण ट्रिक्स केलेली. मग यहुदीच का म्हटलं, त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो काय वाय आहे तो एबीसीडी नुसार 25 नंबरला येतो. किती, 25. त्यामुळे आपण त्याला तसं घेतलेलं आहे. मग त्यावर आलेला प्रश्न पण लगेच कलम 25 वर आलेला आहे. कलम 25 वर आलेला प्रश्न पण तिथंच आपण घेतलेला आहे. बघा, एसओ मेन्स 22 आणि फॉरेस्ट 18 तिथंच आपण प्रश्न पण कव्हर केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ कोर्स असणार आहे, म्हणजे आहे, झालेला आहे, ॲपवर पडलेला आहे. लवकरात लवकर तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता, कारण सध्या प्राइस फक्त 135 रुपये आपण ठेवलेले आहे. तुम्हाला जर घ्यायचा नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना सांगू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.